एक असा सिंपल फॉर्म्युला जो दुसऱ्याचे पैसे घेऊन तुम्हाला करोडपती बनवू शकतो. एक असा फॉर्म्युला जो बँक तुम्हाला पैसे देईल पण तुमचे पैसे त्याच्यापेक्षा कितीतरी फास्ट वाढतील. एक असा फॉर्म्युला तुमचे लोन गायब होऊन जातील. कधी तुमचं लोन संपलं, त्याचं बर्डन कधी निघून गेलं आणि एवढा पैसा तुमच्याकडे कसा बनला हे समजणारच नाही तुम्हाला. एक अशी गोष्ट दाखवतोय ज्याचा विचार तुम्ही कधीच केला नसेल. पण या व्हिडिओला जर तुम्ही लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलं ना, तर अशा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओज तुमच्या नशिबात, तुमच्या समोर तुम्हाला नेहमी बघायला मिळतील. कारण यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं हे मी हक्काने सांगू शकतो. नमस्कार, मी संकेत आवटे. ही कन्सेप्ट काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळेला आपण लोनला घाबरतो. मी कुठे लोन देणारा वगैरे नाही किंवा मी कुठल्याही बँकेचा एजंट नाही, मी तुम्हाला लोन विकायला आलो. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की कॅटेगरी दोन असतात, गुड लोन आणि बॅड लोन. कदाचित तुमचा एक्झिस्टिंग लोन असेल, तुम्ही बर्डनमध्ये असाल, इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडनं होत नसेल, असेही प्रकार असू शकतात. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हा जर फॉर्म्युला तुम्ही वापरलात तर तुम्ही आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही, एवढी तरी मला खात्री आहे. कारण हा पैशाचा अपव्यय करू देत नाही, पैसा संपू देत नाही, तर पैशाला वाढायला भाग पाडतो, तर तुम्हाला बंधनात अडकवण्याचा प्रयत्न करतो. जे आपण खुल्या सांडसारखा खर्च करत फिरतो ना, काही लोक म्हणतात अरे खिशात पैसा टिकतच नाही, तर इथं पण तेच होईल. खिशात पैसा टिकणार नाही पण बँकेत मात्र दिसणार. नेटवर्थ ऑटोमॅटिकली ग्रो होताना दिसणार. काय लॉजिक आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा माझं काही XYZ बजेट आहे महिन्याचं, मी 50,000 कमवतो किंवा ओव्हरऑल तुमची फॅमिली 50,000 60,000 कमवत असेल, 1,00,000 कमवत असेल, 20,000 कमवत असेल, 40,000 कमवत असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. त्यातली एक अमाऊंट मी बाजूला काढू शकतो. कधी? लोन केल्यानंतर. होम लोन घ्या म्हटल्यानंतर घेणार ना, हप्ते तर भरतच राहतो, काहीच पर्याय नाही आहे. कारण समजा 30,000 40,000चा हप्ता येतो तर महिन्याला 30-40,000 ते जाणारच. ते जाऊन काय शिल्लक राहील ते राहील. लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला कमेंट करून सांगितलं होतं की सर फंड्स तर अवेलेबल नाही आहेत, प्लीज लोन घेऊन आपण काय करू शकतो का मला सांगा. सांगतो. सो ब्रॉडर लेवलला एक लोन, आता स्क्रीनवर तुम्हाला होम लोन ही कन्सेप्ट दिसत असेल, पण प्लीज डोंट कन्सिडर इट ॲज अ ओनली होम लोन. यामध्ये 1000 प्रकार आहेत. होम लोन असू शकतं, प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट लोन असू शकतं, तुमच्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट आहेत. माझ्याकडे खूप मोठा असा क्राऊड आहे ज्यांच्या ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहेत, पण इन्व्हेस्टमेंट आहेत, संपले पैसे, पण त्या पैशावर सुद्धा अजून कॅपिटल उभा करता येतं. आणि जर तुम्ही ते कॅपिटल उभा केलं, एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही वापरल्या, तर त्याचा गेम काही वेगळाच असू शकतो. आणि हा गेम जर तुम्हाला समजला, भाईसाब लिहून घ्या, तुम्हाला कोणाच्याही प्रेशर खाली जगण्याची गरजच पडणार नाही. वेदर इट इज युअर फ्रेंड्स, फॅमिलीज आणि जो कोणी असेल किंवा कंपनी काही असेल, तुम्ही तुमच्या मनाचे राजा असाल. तुम्हाला पैशासाठी कुणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. दॅट इज माय गॅरंटी. मी एक काम करतोय, 25 लाखाचं लोन घेतोय. कॅल्क्युलेशन्स बाय द वे करायचे असतील richme.com वर जायचं, इथं कॅल्क्युलेटर्स आहेत अवेलेबल, वर क्लिक करा, बिंदास्त कॅल्क्युलेट करत राहा, काही इश्यू नाही, कुठल्याही प्रकारे पेड नाही आहे. जे मी करून दाखवतोय ते समोर तुमच्या अवेलेबल आहे. आता समजा माझे म्युच्युअल फंड आहेत, तर मुद्दा मी होम लोन इथं वर तुम्हाला दिसतंय. होम लोन आहे, असू शकतं. प्रॉपर्टी लोन आहे, असू शकतं. बरं, माझ्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत म्युच्युअल फंड स्टॉक्समध्ये, ते मला प्लेज जी करायची आहेत. म्हणजे इथं मी दाखवलं होतं. यामध्ये काय होतं, समजा मी एक 50 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ऑलरेडी, त्याच्या अगेन्स्ट मला एक 25 लाखाचं लोन उचलायचं. उचलू शकता. 9.5-10% व्याज लागतं, पण मिळतात पैसे. तुम्ही म्हणाल राव व्याज लागतं, पैसे तर भरावे लागतात, वाईट बांबू लागतो, परवडणारं नाही आहे की नाही हे समजावून सांगतो. 2 कॅटेगरी, विसरायचं नाही, एकदम शांतपणे ऐकायचं. बघा, 2 वेगवेगळ्या कॅटेगरी मी तुम्हाला सांगतोय. 25 लाखाच्या ऐवजी जरा मला वाटतंय 50 लाख किंवा 1 कोटीचं उदाहरण घेऊ आपण. सो आपल्याला कॅल्क्युलेशनला थोडंसं बरं पडेल आणि आकडे पण मोठे दिसतात, छान दिसतात, वाटतं यार काहीतरी आपण अचीव करतोय मोठं. जर मी 50 लाखाचं लोन करतोय, 9.5% व्याज असेल आणि 20 वर्षासाठी करतोय, तर माझा EMI असेल 46,600 रुपये. एवढा EMI मला प्रत्येक महिन्याला भरावा लागेल. बरं, एवढं सगळं मी केलं तर आफ्टर 20 इयर्स मी काय पे करतोय, 1,11,85,000 रुपये माझे पैसे परत जाणार आहेत माझ्या खिशातून, टोटल लोनच्या स्वरूपात मी जे घेतले. आता बघा, मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. जर तुम्ही अशा प्रकारे केलं आणि हे प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन असेल तर तुमचे एवढे पैसे जाणार आहेत. पण इमॅजिन करा 50 लाख रुपयांची तुमची गुंतवणूक आहे. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील बरं का, माझी ऑलरेडी गुंतवणूक आहे, मी काय करू. आता या 50 लाख किंवा 70-80 लाख रुपये तुमची जे काय असेल, 80 लाख रुपयाची गुंतवणूक आहे, त्या 80 लाखाच्या अगेन्स्ट जो काही कट घ्यायचा आहे तो बँक घेते आणि सांगते की याच्या अगेन्स्ट तुम्हाला आम्ही 50 लाख रुपये लोन देऊ. ठीक आहे, बँक तुम्हाला काय करेल, 50 लाख लोन देईल. तुम्ही म्हणाल कशावर? अहो साहेब, म्युच्युअल फंडवर, तुमचे जे एक्झिस्टिंग स्टॉक आहेत त्याच्यावर. 5 मिनिटात क्लिक करायचं, डॉक्युमेंट अपलोड करायचे, 5-10 मिनिटाची प्रोसिजर आहे, पूर्ण होते. विदिन 1 आवर तुमच्या अकाउंटला सगळे पैसे जमा होतात. ऑनलाईन प्लेजिंग होतं, ऑनलाईन लोन होतं आणि ऑनलाईन तुम्हाला डिस्बर्समेंट होतं. आता ही गोष्ट वर्क कशी होते बघा.
50 लाखावर समजा 10% आपण कॅल्क्युलेशनला बरं पडतं, 9.5 वगैरे मिळतं, पण मी 10% म्हणतोय, आपल्याला कॅल्क्युलेट करायला बरं पडतं. 50 लाखावर 5 लाख रुपये व्याज भरावं लागेल आणि हे 5 लाख रुपये व्याज पर इयर. मग 5 लाख पर इयर असेल तर महिन्याला किती होणार? तर 12 चोक 48, म्हणजे 40-41 हजाराच्या आसपास माझा EMI जाणार. इथं EMI माझा 46,000 जात होता, इथे माझा EMI 41,000 रुपये जाणार आहे, कारण इथं मी फक्त व्याज भरतोय, मुद्दल नाही. त्यामुळे घाबरण्याची गरजही नसते. इथं काय होतं, माझी मुद्दल कमी 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 होत जाते. इथं कमी होण्याचा प्रश्न नाही, बिकॉज मुद्दल सेमच राहील. जर तुम्ही लोन कमी केलं तर ऑब्व्हियसली हा तुम्हाला भरण्याचा जो व्याज दर आहे किंवा व्याजाची अमाऊंट आहे ती कमी होणार आहे. सांगण्याचा मुद्दा काय, इथं मला 41,000 रुपये भरायला लागतील, इथं मला 46,000 भरावे लागतील. एवढाच दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. जस्ट इमॅजिन, हे जे काही मी पैसे भरतोय, 2 गोष्टी करू शकता. पैसे म्युच्युअल फंडमध्ये विड्रॉल लावू शकता, अदरवाईज खिशातनं भरू शकता. मी रिकमेंड करेन की खिशातनं भरा. आता माझी पूर्ण फॅमिली, समजा एखादा व्यक्ती माझ्या घरात, माझी मिसेस आहे, ती 30-40 हजार रुपये कमवते, मी एक 50-60 हजार कमवतो, 1-1.25 लाख रुपये माझ्या घरी येतात, तर त्यामधले मी 41,000 45,000 मी हप्ता हा भरायला लागेल. यामुळे काय झालं लक्षात घ्या, पैसे खिशातून गेले, यामुळे काय झालं, पैसेच संपले, थोडेफार उरले 40-50 हजार, तेवढ्यात मला घर चालवायला पाहिजे. म्हणजे कंजूसी ऑटोमॅटिकली चालू झाली, राईट. एक हप्ता मागे लागला. जेव्हा हप्ता मागे लागतो तेव्हा अजून आपण सिरियस होतो, अजून 4 पैसे कमवण्याच्या मागे लागतो, अजून थोडंसं नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करतो. फालतूचे खर्च बंद होऊन जातात. बिकॉज मी नेहमी सांगतो, पैशाला पाय असतं. जेवढे पैसे खिशात ठेवाल तेवढे ते धावण्याचा प्रयत्न करणार, पण आधीच आपण त्याला पळवायचं, लावून द्यायचं. म्युच्युअल फंड, FD, बँकेत, वेगवेगळ्या स्कीम्स, रिअल इस्टेट, इकडे तिकडे टाकून द्यायचं, जेणेकरून तुला धावायचंच आहे ना, तिथं जाऊन धाव. माझ्या खिशातनं धावू नकोस. कुठे धावायचं? जिथे इन्व्हेस्ट केले तिथं धावायचं आणि तिथं वाढायचं. सो फॉर एक्झाम्पल, 46,600 रुपये मी दर महिन्याला इथं भरतोय, पण पैसे आले किती? 50 लाख रुपये अकाउंटला येऊन पडले. हेच 50 लाख रुपये मी इथं लमसम इन्व्हेस्ट करून टाकणार. आणि जर मी हे 50 लाख रुपये इन्व्हेस्ट करत असेल फॉर द 20 इयर पर्पज, तर 50 लाखाचे 15% 20 वर्षांनी अमाऊंट बनते 8,18,00,000 रुपये. इमॅजिन करा, 1,11,00,000 रुपये तुम्ही भरले होते, 11च्या जागी 18 लिहितो इथं, म्हणजे वरची अमाऊंट निघून जाईल. 7 करोड रुपये हा माझा बॅलन्स असणार आहे. 7 करोड बॅलन्स. पण आपण तिकडे काय केलं? खिशातले पैसे टाकत राहिलो. त्यामुळं 8च्या 8 कोटी रुपये माझ्याकडे 20 वर्षांना शिल्लक असणार आहे. मग तुम्ही म्हणाल, काय करायचं, दात पडल्यावर चणे खायचे का वगैरे वगैरे. तुम्ही नेहमीप्रमाणे कमेंट करताच काही लोक. प्रत्येक गोष्ट आपल्याला या जेनझी लोकांना निगेटिव्ह घ्यायची असते. नका घेत जाऊ. यात माझा फायदा नाही, यात तुमचा फायदा आहे. लक्षात घ्या, 2 गोष्टी यात होऊ शकतात. एक, थोडंसं स्ट्रेस आला, मध्ये काहीतरी 10 वर्ष झालेत आणि पैशाची गरज पडली. 2 कोटी रुपयात साहेब इथं बिंदास विड्रॉ करा. 2 कोटी रुपये, त्यात ते 10 लाख 20 लाख 25 लाख पाहिजेत. यू कॅन एन्जॉय दॅट. ऑल इज युअर्स. दुसरं कोणीही तिथं मालक नाही आहे. सो परत एकदा सांगतो, यावर कुठलंही बंधन नाही. कोणी पैसे लॉक इन मध्ये टाकू शकत नाहीत. बटन दाबले की अकाउंटला येणार, तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकता. आणि मी नेहमी सांगतोय की पैसे आहेत तर त्याचा उपभोग पण घेता आला पाहिजे. अदरवाईज 100 कोटीची नेटवर्थ बनवली आणि फाटकं चप्पल घालून दिवस काढून म्हातारावर गेला. लॉजिक नाही साहेब. कशासाठी आपण ते कमावले? थोडासा त्यात दानधर्म व्हायला पाहिजे, थोडंसं लोकांची मदत पण आपण त्यातून करायला पाहिजे. ठीक आहे यार, 100 कोटीतले 1 कोटी तर 1% ॲटलिस्ट यू कॅन डू इट ना. तेवढं आपण करूयात. प्लस बाकी मेजॉरिटी ऑफ अमाऊंट आपल्या फॅमिलीच्या वेलबिंगसाठी, त्यांच्या चांगल्या ग्रोथसाठी, त्यांना अजून मोठं करण्यासाठी, स्वतः बेटर लाईफ एन्जॉय करण्यासाठी या गोष्टींचा वापर व्हायला पाहिजे. पण फॅन्सी गाड्या, 4-5 बॉडीगार्ड, हातात अंगठ्या बिंगट्या, घड्याळ सोन्याची आणि चेन वगैरे मोठ्या मोठ्या, ठीक आहे, असले काही शॉक असतील तर यू कॅन डू इट. पण शक्यतो अवॉइड करा की जे उधळपट्टी होईल. तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी, नवीन जागा एक्सप्लोअर करण्यासाठी, फिरण्यासाठी, नवीन नवीन ठिकाणी जाण्यासाठी, नवीन देश बघण्यासाठी, चांगल्या चांगल्या गोष्टी अजून तिकडे जाऊन शिकण्यासाठी, एखादी चांगली बिझनेस आयडिया आली तर आपण करण्यासाठी किंवा आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी खूप काही आपण करू शकतो. सो त्यावर थोडंसं काम व्हायला पाहिजे. सो अल्दो माझ्याकडे जर अमाऊंट थोडीशी कमी असेल तर काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही म्हणाल की माझ्याकडे 20 लाखाचं, नो वरीज, 20 लाख रुपयांचा तुमचा EMI येणार आहे 18,000 रुपये. तो जर डुएबल असेल, यू कॅन इन्व्हेस्ट 18,000 रुपये. आता मी इथे तेच 20 लाख रुपये, 1 2 3 4 5 हे 20 लाख रुपये झाले, मी इन्व्हेस्ट केले. याची अमाऊंट बनते 20 इयर्स नंतर 3,27,00,000 रुपये. जस्ट इमॅजिन, इथं मी केले 44 लाख रुपये पे, पण त्याच्या अगेन्स्ट ऑलमोस्ट 3.25 कोटीच्या पुढे मी गेलो. याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा.
तुमचं वय 30 असेल, 40-50व्या वर्षी ह्यूज मोठा कॉर्पस असतो. आता याला वेगवेगळ्या पद्धतीने ड्राईव्ह करता येतं. तुम्हाला वाटलं तुम्ही पैसे पे करताय, मध्ये 1-2 वर्ष तुम्हाला जॉब करायचं नाही, यू कॅन लिव्ह, बिनधास्त घरी बसा आणि या म्युच्युअल फंडमधनं तुमचा हप्ता विड्रॉल लावा. भलेही जो EMI जातोय तो आणि तुम्हाला लागणारा खर्च बिनधास्त लावा. एखादा बिझनेस करायचा आहे, यू हॅव 3 करोड रुपीज. 1 करोड वापरा, 50 लाख वापरा, 20 लाख वापरा, 30 लाख वापरा. काहीतरी एक छोटासा व्यवसाय चालू करू शकता. याला डायव्हर्सिफाय करू शकतो, वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, अजून बेटर गेन कसे मिळतील यावर काम करू शकतो. खूप सेफ, खूप छान प्रकारे लाईफस्टाईल आपण जगू शकतो. मी परत एकदा सांगतोय, जर तुम्ही सुरुवातीची 10-20 वर्ष राजासारखी जगला तर पुढचं पूर्ण आयुष्य भिकाऱ्यासारखं जगावं लागेल आणि खूप वाईट अवस्था असेल ती. त्यामुळे जेव्हा रक्त उसळतं असतं, थोडी आपल्यामध्ये एनर्जी असते, तेव्हा जाणून भुजून गरिबासारखे दिवस काढा. आयुष्य सगळं राजासारखं निघून जाईल. आणि हे आता नाही समजणार, ज्या वेळेला हातपाय थकतात, थोडंसं जीभ लडबडायला लागते, थोडं चालणं कठीण होतं, जेव्हा आजारपणं मागे लागतात ना, त्यावेळेला कळतं की यार थोडंसं चुकलोय मी आणि ही चूक करायला नको पाहिजे होती. आपण जिथं जॉब करतो, बिझनेस करतो, काहीही करतो ना, तिथं फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी, त्या कंपनीचं प्लॅनिंग करण्यासाठी खूप जास्त आपण मेहनत करत असतो. पण स्वतःसाठी पण वेळ काढा. इथं रिच मीवर तुम्हाला स्क्रीनवर फायनान्शियल प्लॅनिंगचा एक टॅब दिसतो, इथं क्लिक करा. तुमचे नंबर्स टाका, तुम्हाला काय इच्छा आहे, कुठं जायचं आहे, किती मोठा कॉर्पस बनवायचा आहे, लग्न, घर, रिटायरमेंट, किती पैसे तुम्हाला सगळे लागणार आहे ते तिथं ॲड करा. त्यानंतर तुम्हाला एक बेस्ट प्लॅन समोर दिसेल की किती अमाऊंट कुठे कुठे कशी इन्व्हेस्ट करायला पाहिजे, स्वतःला कसं तुम्हाला सेफ बनवायला पाहिजे, अजून कसं तुमची लाईफस्टाईल बेस्ट होईल यासाठी तुम्ही ती गुंतवणूक कुठल्या मार्गाने कराल, हे सगळं रोडमॅपच्या माध्यमातून तुम्हाला समोर दिसेल. हे करणं गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ संपल्या 10 मिनिटं डोळे शांत बंद करून बसा आणि विचार करा की तुम्ही स्वतःसाठी वेळ दिलाय का? कधी स्वतःच्या प्लॅनिंगचा विचार डोक्यात आलाय का? नाही ना? वर्षातनं 2 वेळेला 15 मिनिटं तुम्हाला द्यायचे स्वतःसाठी, माझ्यासाठी नाही. दर 6 महिन्यातून एकदा 15-20 मिनिटं बसा, अर्धा तास बसा. तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स बघा, ऑन ट्रॅक आहेत का बघा, तुमच्या गोलच्या डायरेक्शनने जातात काय बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब हक्कानी कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.